नमस्कार मित्रांनो, आपण सध्या अंधेरी ईस्टमधील प्रसिद्ध महाकाली केव्ज म्हणजेच कोंडिविटे केव्जला भेट देत आहोत. या प्राचीन बुद्धिस्ट गुहा सुमारे 2000 वर्षे जुन्या आहेत आणि फर्स्ट सेंचुरी BCA ते 6th सेंचुरी CE या काळात दगडात कोरल्या गेल्या होत्या. इथे एकूण 19 रॉक कट केव्ज आहेत, जिथे बुद्धिस्ट भिक्षू ध्यान, प्रार्थना आणि राहण्यासाठी वापरायचे. मुंबईच्या मध्यात असलेला हा एक अद्भुत ऐतिहासिक ठेवा आहे, जो आजही आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीची ओळख करून देतो. तर चला डिटेल्समध्ये आपण पाहूया या महाकाली केव्जमध्ये आपल्याला काय काय पाहायला भेटते. गरमी दूर करायची. जंगलातनं झालो आतमध्ये. तरी मागच्या टाईमसारखं आज सुद्धा सुट्टी असाय का म्हणून कुठं ते फिरायचं म्हणून मी एक स्पॉट बघितला आहे आणि त्या स्पॉटवरती मी फिरायला आलेलो आहे. आणि तो स्पॉट म्हणजे इथे 2 मिनटं कोण आहे ओके सॉरी. तर विषय काय माहिती आहे का, इथं आमच्यापासून एक महाकाली केव्ज म्हणून आहे, म्हणजे तिथं बुद्धांचं गुफा वगैरे आहे त्याच्यामध्ये. मग तो स्पॉट आहे तिथे 1 नंबर गुफा वगैरे आहेत सगळं काय, आणि ते आता दाखवण्यासाठी तुम्हाला मी आतमध्ये घेऊन जाणार आहे. मी सुद्धा बघणार आहे काय कसं आहे तो एक्सपिरियन्स करूया आपण. तुम्हाला पण दाखवतो पुढे. लेट्स गो. तरी आमचं तिकीट वगैरे झालं आहे. इथं तिकीटचं कसं आहे ऑप्शन म्हणजे काय ऑनलाईन वगैरे काय असेल ते फॉर्मॅलिटीज करून घेतलं आहे. देन इथं काहीतरी लिहिलं की कोंडिविटी केव्ज म्हणून काहीतरी आहे. सगळं इन्फॉर्मेशन लिहिलेलं आहे की काय आहे नेमकं, आणि इथनं ही सगळं केव्ज इथपर्यंत चालू होतात. This is the गुफा. ज्या गुफातला तर थांबलो तो बघताय ते सगळ्या मातीचं गुफा आहे. पूर्ण मग भेंग बिंग कट करून वगैरे बघताय. तरी त्याच्या आतमध्ये आता मी आहे, तो एक मोठा डोंगर आहे. त्या डोंगर पोखरून हे सगळं बनवलं आहे. आणि मग लिटरली हे सगळं दगड आहे. त्या दगडामध्ये सगळं कोरून स्ट्रक्चर बनवलं आहे. अनेक मेन गोष्ट म्हणजे इकडे आपण दाखवतो. डोंगराच्या आतमध्ये सुद्धा खड्डा काढून एक तलाव आहे त्याला, आणि लिटरली पाणी आहे त्यामध्ये. ठीक आहे, आता बघू शकता. मला काय ह्या जागेबद्दल एवढी माहिती नाही, पण जेवढं की मी बघतोय म्हणजे मला असं वाटतं की जे म्हणजे समोर बुद्धांची केव्ज असं म्हणते त्याला. पण आता मी ऐकू शकते किती आवाज माझा घुमायला लागला आहे. मग इथं बहुतेक तपास वगैरे करण्यासाठी जे की तिथं मागे माझ्या बघू शकते दिसते, तर बसून मला वाटतं की जे ऋषी वगैरे होते किंवा बुद्ध वगैरे होते, मॉन्क्स म्हणतात त्यांना, ते लोक इथं तपस्या करत होते. जे लोक एकदम आवाज होते बघू शकता. जे काही तुम्ही बघू शकता माझ्या मागे आहे ते सगळं एका डोंगरात बनवलेलं आहे. आणि लय भारी गुफा आहे. म्हणजे आता कसं मग तुम्हाला, म्हणजे काय तरी फक्त मातीचं ढेळाच्याच फक्त एक बारीक भुसभुशीत माती आहे. ते मातीपासून बारीक बारीक बनवलं आहे. जसं की असं वाटेल की आपल्याकडे नॉर्मली जुनं घरंसुद्धा आहेत अशी गावाकडं, की जिथे घरंसुद्धा अशा मातीचेच आहेत. पण त्या प्रकारे सेम या गुहा वगैरे आहेत सगळं काही. त्यामध्ये राहायला सुद्धा जागा आहे, बसायला झोपायला सुद्धा असे त्यांनी केलेत. प्लस ते पिलर्स वगैरे त्याचे बनवले त्यांनी. बाहेर आहे. आणि मी जसं तिथं वाचलं बाहेर हे आत्ताच नाही, काय तर ते कितीतरी हजारो वर्षापूर्वीचंच आहे. हे बघू शकता तुम्ही.
अशा दरम्यान गरमी एवढी घाण आहे ना इकडं एक नंबरची, त्यामुळे नको नको झालं की बाबा शूट करू, एका जागेवर बसू का बिस्लेरीचं पाणी पिऊ, काय 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 करू काय सुद्धा समजायला झालं. एवढं बेकार हाल झालेत माझ्या इथं आल्यानंतर. तर अशा दरम्यान मी आत जातो आता, आणि आत गेल्यानंतर बघू शकता तिथं अशी गुफा आहे. आणि माझ्या ज्या फ्रंटला साईडला एक अशी गुफा आहे का नाही, ती अशी आहे. मला वाटतं त्याकडे चांगलं असणार आहे, पण आत्ता पूर्णपणे एवढं इकडनं असंपर्यंत ते सगळं पडलं आहे. पण आता शिव सध्या पूर्णपणे माती आहे सगळी. काय मी असं करतो आहे, ही माती आहे सगळी. ही माती दगड आहेत आणि त्या दगडाच्या ह्याच्यामुळे सगळी बनवलेलं आहे. लिटरली दगडानं मूर्ती बनवल्या तिथं एका डोंगराच्या. सी मला काय म्हणायचं आहे, ज्यावेळी बनला सुद्धा केवढं भारी आणि केवढं सुंदर असेल दिसायला. पण आता सगळ्यांना फुटले पिटले, त्यामुळे थोडं ते एकदम एवढं त्याची कलाकृती समजायला झालं. पण ज्यावेळी बनलं असेल एका पूर्ण डोंगरामध्ये हे सगळं असं पोखरून पोखरून त्यांनी बनवलं आहे, कसलं भारी असेल ना. ते अरे समोर पिलर बघायला आठवतो, कसलं भारी दिसतंय दिसायला. तर जसं हे 2 पिलर आहेत ना, ह्याच्या प्रकारे आतमध्ये घर असल्यासारखं आहे दाखवतो. हा पूर्ण असं घर असल्यासारखं आहे ते आहे ते, आणि ह्याच्या कोपऱ्या कोपऱ्याला असं बेडरूम असल्यासारखे आहे. मुंगूस 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 असं म्हणतात की मुंगसानं आपलं तोंड बघितलं की चांगलं असते, आणि आपण त्याचं तोंड बघितलं की त्याचंच वाईट असते. काय चांगलं होणार त्याचं वाईट चांगलं होणार आहे का मग चांगलं होणार आहे. तुमचा दावा होतो नागावर भांडणं खेळायचा. तुझं काय चांगलं होणार आहे, माझं पण काय चांगलं होणार नाही. बाकी इकडं आलतोय का कामासाठी की बाहुबली पिक्चर तुम्ही बघितला असाल ना बघितलं असं तुमचा प्रश्न आहे तो. पण त्या बाहुबली पिक्चरमध्ये तो ह्यो नाही का, काय नाव त्याचं, त्या बाहुबलीचं पोरग्याचं नाव काय, शिवा. तो शिवा त्या भल्लाल देवकडनं मारामारी खायला जातो की नाही, तेव्हा तो एक हे असते नारळाचं झाड, कसा वाकवते ती सुट्टी येतात का नाही, सगळेजण त्यावरती बसू चढत होती. ती झाड इथं आहे, त्याच्यामध्ये फॉरेनर आहे. हे हाय, वेअर यू फ्रॉम? कॅनडा. यू नो? ओके बाय.